न्यूज 24 महाराष्ट्रामध्ये तुमचे स्वागत। आपल्यासोबत आज मराठा बांधव आहेत। आता जे सगळे आपले बांधव आधीच तर मुंबईमध्ये पोचलेले आहेत आणि जातच आहेत, पण सरकार जे निर्णय देते किंवा लावले जे टाळाटाळ किती दिवस झालं, ह्यांनी किती दिवस वाट बघायला लावलं, एवढी तारीख द्या तेवढी तारीख द्या, सहनशीलता तरी धरायची किती। आज आमचं रक्त गरम होतंय। आज आमच्या अनेक बांधवांना तुम्हाला सांगतो कितीतरी टक्केवारी जरी पडली तरी आरक्षण नसल्यामुळं त्यांना खाली बसावं लागतंय किंवा हुशार असली मुलं तरी त्यांना मागे राहावं लागतंय। ह्या कारणास्तव आज आमचं एवढं रक्त गरम झालं की आम्ही तुम्हाला सांगतो जरांगे पाटलाच्या पाठीमागं इतकं खंबीरपणे उभा राहणार आहे की काही जरी केलं, सरकारने किती जरी टाळाटाळ केली तर आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही। आणि तुम्हाला सांगतो की माझं एक विनंती की एकनाथ शिंदे आज कुणाच्या ह्याच्यामुळे पावरमुळे सत्तेवरच आज तुम्ही मराठा आहे। अहो तुम्हाला सांगतो फडणवीस सगळी खिळी करतोय, त्या सदावर त्याला पुढे घालतोय। अहो ही रक्त तेवढं गरम होतंय। ज्या तुम्हाला सांगतो तू आज मराठी माणूस आहे ना, तू सत्तेवर आहे, आज तुला खुर्चीचा माज आहे ना, तू लोकांचा ऐकू नको। मराठ्यासाठी जसं छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा देहांत केला, देह गेला तरी विचार केला नाही, तसं तुझं जर तुला सांगतो नाव आयुष्यभर टिकवायचं असेल, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर टिकवायचं असेल तर एकनाथ शिंदेला म्हणाव तो आरक्षण दे, तुला आम्ही असं फुलासारखा वरची वर झेलू। आणि तुम्हाला सांगतो एवढंच नाही तर त्या अजित पवाराला सुद्धा म्हणाव तू थोडा विचार कर जरा, तो मराठ्याचा असून तुला मराठीची जर केव येत नसेल तो धर्म तू स्वीकार, तू दुसरी जात बदल। इतका आम्हाला त्यांच्याबद्दल तिरस्कार निर्माण झालेला आहे। आणि ह्यांना तुम्हाला सांगतो शेवटचा एकच पर्याय आता शांत बसायचं नाही। अहो जरी तुम्हाला सांगतो शांतता किती असते, किती दिवस झालं, आज किती दिवसापासून ही लढा चालू आहे, तरी तुम्हाला जर एक माणूस मरणाच्या दारात उभं राहतोय तरी त्याची तुम्हाला केव येत नाही। लेकरा बाळा सहित लोक तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरतात, तिथवर पोहोचतात, तरी तुम्हाला केव येत नाही। म्हणलं सरकारला जाग यायची कवा? तुम्ही मराठ्यांसाठी काय करता नेमकं? तुम्हाला जर सत्तेवर बसवलं असेल तर कोणी बसवलं? या मराठ्यांनीच बसवलं। बघा तुम्ही सरकारला खूप विनंती करतात, आमचं आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे। आणि आता ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत। ते म्हणतात जर आरक्षण नाही दिलं तर याचे परिणाम खूप मोठे आहेत। आम्ही आता मुंबईच्या दिशेने निघालो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र।